पालखी येणार आहे त्यासाठी बघा इथं मस्त रांगोळ्या काढल्यात बघा. नमस्कार मंडळी, तर मी सनील पेढी एसपीडी ब्लॉगमध्ये पुन्हा तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर मंडळी, माघ पौर्णिमा, खंडोबा, पालखी सोहळा, पेढी यांचा पालखी सोहळा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ न स्किप करताना बघा, आवाजसुद्धा बसला आहे. चला बघूया कसं सोहळा दाखवायचा प्रयत्न करतो, कारण थोडी घाई गडबड असणार आहे. संध्याकाळी ऑप्शनसुद्धा असणार, तो आपला शूटसुद्धा करायला जायचं आहे. त्यामुळे बघूया कसं शूट होईल, तर नक्की दाखवतो प्रयत्न करतो. बघा इकडे डीजे सेटअप सुद्धा लागला आहे आणि इकडे बघा छोटी मंडळी. चला तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, कशी धमाल असणार ते नक्की तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. तर व्हिडिओ न स्किप करताना बघा ते सर्व इकडे मंडळी आलेली दिसतात इकडे. आणि इकडे बघ इकडे पालखी सुद्धा सजवलेला बघा देवासाठी. जास्त सगळे मंडळी तर आपण किल्ल्या येतात दर्शन घेऊया. आणि इकडे बघा पेढी परिवारची सर्व इथे महिला मंडळी दिसतं बघा, हात करून आहेत. इकडे बघा आहे बघा सर्व इकडे मंडळ दिसतात बघा पेढी पर्यातले. आणि इकडे बघा सर्व जेवणाची तयारी चालू आहे. इकडे सर्व कटिंग चालू आहे आता. इकडे जेवण चालू आहे बघा, महाप्रसाद चालू आहे. काय जेवणामध्ये काय काय? पुलाव आणि छोले भटुरा. हा चालू, रायता पण आहे. चालू आहे पापड लोणचा. हा इकडे पण चालू आहे. हे काय चालू आहे? बघा इकडे सर्व चालू आहे. हातभार लावतो फक्त बघा येतात. पण
आता थोड्या वेळात आता पालखी येणार आहे, त्यासाठी बघा इथं मस्त रांगोळ्या काढल्यात बघा. नांदेडची भेट घडवण्यासाठी येणार आहे पालखी, त्यामुळे बघा इथं मस्त रांगोळ्या काढल्यात. ए, हाय कर, हाय हाय कर, हाय हाय असं कर, असं कर पकड. अरे वा. बघा मस्त रांगोळ्या काढल्यात बघा, पूर्ण रस्त्यामध्ये रांगोळ्या काढल्या दिसतात बघा तुम्हाला. नमस्कार. आजचा जो पालखी सोहळा आहे त्याविषयी जरा थोडी माहिती सांगा तुम्ही. हा परिक्रमेचा सोहळा आहे आणि दरवर्षी नियमाप्रमाणे चालतो. महापौर्णिमेचा सोहळा असतो आणि पेढी कुटुंब फार जवळजवळ 200 मुली आहेत. एक टोटल किती कुटुंब आहेत पेडवी कुटुंब? 186 कुटुंब आहेत आणि आता वाढत चालले त्याच्यात. आणि कुठल्या कुठल्या गावातले आहेत? सगळं जवळजवळ 14 गावामध्ये आहेत. नांदाईपाडा, फकीरपाडा, थळेपाडा, खारपाडा, मांजरोळी, चौंडी, हिरा, टिही, भाग आणि मुंबई अशा बऱ्याच ठिकाणी आहेत. भाऊदेवी आहे नांदेडपाडामध्ये, नांदेवी म्हणून तिथं दर्शन घेऊन पुन्हा दरबारात येतो. तिथं महाप्रसाद म्हणून सर्वांना असतो पेढी बरोबर आणि सर्वांना पेढी बरोबर इतर येथील त्या सर्वांना उपवास असेल त्याला सर्वांना मिळतो. या पालखी सोहळ्याला साधारण किती लोक असतात तरी अंदाजे तुमचा काही? साधारणतः 2 ते किती 400 लोक? लोक असतात. हां, आणि आमचं जे महाभोजन आहे, जे महाप्रसाद आहे तो सर्व अगदी पेढी बरोबरून प्रत्येकजण त्याला हातभार लावत असतो. हातभार लावतो. टोटल किती कुटुंब असतील तरी? आमचं जवळ टोटल 186 आहेत. हां. आता वाढत असतो, जवळजवळ 200 वर आमचा हो. जी कमिटी म्हणजे कशी, किती जण असतात कमिटी मेंबर काय असं? एकदम आम्ही 14 गावं आहेत. हां. त्यातल्या आम्ही बाहेर लोक निवडली. साधारण मात्रोळी म्हणा किंवा नांदेडपाडा, फकीरपाडा, खारपाडा प्रत्येक गावाचे 2 मेंबर घेतले आहेत आणि सगळ्यांच्या विचारांना आम्ही करत असतो. मीटिंग होते अगोदर. तुमची कमिटी सगळ्याला सहकार्य करते आणि तुमची हो सगळं. आणि कुटुंबाची आमच्या म्हणजे प्रसादासाठी किंवा उत्सवासाठी 250 हे ठरलेली आहे. वर्गणी सोडते. यथाशक्य मदत करत. आणि आणखीन काय कोणते कोणते कार्यक्रम होतात तुमचे असे वेगवेगळे? एक माघपौर्णिमेत मोठा प्रोग्राम असतो. एक जेजुरीत असतो 3 वर्ष. 3 वर्षानंतर जेजुरीला घेऊन जातात. तिथे पण त्याच्यानंतर पालखी काढता वगैरे? हो, तिकडे माघपौर्णिमा. ओके, धन्यवाद.
तर मंडळी आता रात्रीचे आता 11:15 वाजलेत आणि आता आपली आता कुलदेवतेची पालखी आता आपल्या कुलदेवतेच्या मंदिरापाशी आता आलेली आहे. तर मंडळी बघितलं असं कशा प्रकारे धमाल केली सर्वांनी. बघा अजून सुद्धा धमाल चालूच आहे पाठीमागे. हा काय बोलणार आपल्या पालखी सोहळ्याबद्दल? खूप धमाल केली आम्ही. फुल धमाल केली ना? फुल धमाल. हा, चालेल चालेल. चला आता थोड्या वेळात आता आरती होईल, त्यानंतर आपला आजचा प्रोग्राम हा समाप्त होणार आहे. जय. बघा म्हणजे आता पालखी सुद्धा आपल्या आलेल्या आहे आता. Thank you.